ऑटो काकूंच्या घरासमोर थांबतो. घरासमोर रंगीत रांगोळी, फुलांची तोरण, आतून बायकांचा हशा आणि गप्पांचा आवाज. अर्णव पैसे देतो. दोघं खाली उतरतात. सिया थोडी नर्वस होत. खूप उशीर झाला ना? अर्णव हलकंसं हसत. हो, पण हँडल करू. दोघं आत जातात. घराच्या आत काकू त्यांना पाहतात. हलकासा राग आणि काळजी चेहऱ्यावर. अरे वा, शेवटी आठवलं घर. इतका उशीर? अर्णव. काकू, गाडी ब्रेकडाऊन झाली होती. सिया हलकंसं मान हलवते. हो, म्हणून बसने यावं लागलं. काकू थोडं शांत होत. ठीक आहे, आधी फ्रेश होऊन या दोघं, मग कार्यक्रम सुरू करू. थोड्या वेळाने सिया साडी नीट करून बाहेर येते. केसांमध्ये गजरा, हलका मेकअप. अर्णव तिला पाहतच राहतो. क्षणभर दोघांची नजर भिडते. बसचा मुवमेंट पुन्हा दोघांच्या डोळ्यात येतो. सिया नजर चुकवत. काय बघताय? अर्णव हळू आवाजात. बसमध्ये इतकं क्लिअरली बघितलं नव्हतं. सिया लाजते. अर्णव. तेवढ्यात काकू आवाज देतात. अर्णव, सिया या जरा. दोघं पुढे जातात. काकू हातात तांब्या देत. हे घे. आधी देवघरात फेऱ्या वाहून या आणि देवीला नमस्कार करून या, मग सुरू करू. दोघं शांतपणे देवघरात जातात. देवघर छोटंसं सुंदर देवघर. दिव्याचा प्रकाश, अगरबत्तीचा सुगंध. सिया हात जोडते, डोळे मिटते. अर्णव तिच्या बाजूला उभा. दोघं एकत्र फेऱ्या वाहतात. क्षणभर दोघांचे हात नकळत स्पर्श होतात. सिया हलकसं डोळे उघडते. अर्णव तिच्याकडेच बघत होता. त्या शांत क्षणात दोघांच्या नजरेत खूप काही बोललं जात होतं. हळदी कुंकू कार्यक्रम. दोघं बाहेर येतात. काकू, चला सुरू करूया. सिया एका चटईवर बसते. एक बाई येते. तिच्या कपाळावर हळद, मग कुंकू लावते. ओटीत हळद, कुंकू, नारळ, फळं अशी देते. गप्पा हशा. एक मावशी हसत. किती गोड दिसते सून, अगदी लक्ष्मी आहे. सिया लाजते. अर्णव थोड्या अंतरावर उभा, पण नजर सतत तिच्यावर. एक आजी अर्णवला चिडवत. अरे, इतकं काय बघतोयस? नजर लागेल तिला. सगळे असतात. सिया अजूनच लाजते. कार्यक्रम हळूहळू संपतो. बायका निघायला लागतात. रात्र शांत होते. नेक्स्ट डे. आज देवीची पूजा होती. संध्याकाळी गावात ही पूजा एक सण म्हणून साजरा करतात. सकाळचा सुंदर माहोल. घरात पुन्हा गडबड. काकू, आज गावात देवीची पूजा आहे. सगळ्या बायका मेहंदी लावणार आहेत. सिया, खरंच? काकू, हो, आणि तुला पण लावणार. सिया हलकंसं एक्सायटेड होत. अंगणात सगळ्या बाया वर्तुळात बसलेल्या. मध्यभागी मेहंदीचे कोण, गप्पा हशा. एक मुलगी सियाचा हात पकडते. या वहिनी, बसा. तुमच्यापासून सुरू करू. सिया बसते. थोडी शाय करत पण हॅप्पी. मेहंदी लावताना सुरुवात करतात. हातावर हळूहळू सुंदर डिझाईन, फुलं, वेल, नाजूक पॅटर्न. सिया ती हलक्या आवाजात. खूप सुंदर आहे. अर्णव थोड्या अंतरावर उभा सगळं बघत असतो. तो हळूहळू जवळ येतो. काय, नाव लिहिणार का माझं? सिया त्याच्याकडे बघते. कोण म्हणालं म्हणून. अर्णव, मग तीच मीच लिहितो. तो मेहंदीवाल्या मुलीला हळूच सांगतो. थोडंसं हिडन करून लिहा. सिया. अर्णव. सगळ्या बायका असतात. मेहंदी सुकायला लागते. सिया हात हवेत धरून बसलेली. अर्णव तिच्या समोर उभा. आता काहीच करू शकत नाहीस. परफेक्ट चान्स आहे. सिया, कशासाठी? अर्णव हलकंसं. तुला छेडण्यासाठी. सिया हसते. थोड्या वेळाने वारा हलका वाहतो. सियाचे केस उडतात. हात मेहंदीने भरलेले. ती काही करू शकत नाही. अर्णव हळूच तिचे केस कानामागे सरतो. क्षणभर दोघं शांत. तो हलक्या आवाजात. कालपेक्षा आज जास्त सुंदर दिसतेस. सियाचा चेहरा पुन्हा लाल होतो. ती नजर खाली करते. त्या क्षणी गावाचं वातावरण, पूजा, गोंगाट सगळं बॅकग्राऊंडला जातं आणि त्यांच्यामध्ये एक गोड, हळूहळू वाढत जाणारं प्रेम आणखी एक पाऊल पुढे जातं. दुपारी. मेहंदीनंतर अंगणातला गोंगाट थोडा कमी झालेला. बहुतेक बाया आधीच जेवून घेतात. सगळ्यांनी मेहंदी काढायच्या आधीच जेवण उरकलं होतं. पण सिया अजूनही तिथेच बसलेली. तिच्या दोन्ही हातांवर सुंदर मेहंदी पूर्ण वाळत आलेली. ती हलक्या आवाजात. अरे, माझं जेवण राहिलंच. तिच्या पोटातून हलका आवाज येत होता. ती स्वतःच हसते. भूक लागली आहे. तेवढ्यात अर्णव तिच्याकडे येतो. काय झालं? सिया थोडी ऑकवर्ड होत. काही नाही, बस जेवण राहिलंय. अर्णव तिच्या हात बघतो. मेहंदीने भरलेले. तो हलकासा हसतो. परफेक्ट सिच्युएशन. सिया, काय? अर्णव तिच्या समोर बसत. तुला भरवायला मी आहे ना. सिया एकदम सरप्राईज होते. नको, मी मॅनेज करते.
अर्णव कसं? हात बघ स्वतःचे. क्षणभर दोघे एकमेकांकडे बघतात. सिया थोडी हेजिटेज होत. नको, सगळे बघतील. अर्णव हलक्या आवाजात. मला काही फरक पडत नाही. तो उठतो. आतून ताट घेऊन येतो. भाजी, पोळी, भात. तो तिच्या समोर बसतो. चल, तोंड उघड. सिया अजूनही थोडी लाजत. अर्णव प्लीज. अर्णव हलकंसं हसत. बसमध्ये पडायला नाही लाजलीस, आता कशाला? सिया अर्णव शेवटी ती हलकंसं तोंड उघडते. अर्णव पहिला घास तिच्या तोंडात देतो. क्षणभर दोघंही एकमेकांकडे बघत राहतात. सियाचा श्वास थोडा वेगाने चालतो. अर्णव हळू आवाजात. गरम नाही ना? सिया हलकंसं. नाही. पण तिचं लक्ष जेवणावर कमी आणि त्याच्यावर जास्त होतं. एक एक घास हळूहळू तो तिला भरवत राहतो. आजूबाजूला काही बायका बघत हसत कुजबुजत. एक मावशी. वा, किती काळजी घेतोस नवरा. सिया एकदम लाल होते. अर्णव हलकंसं हसतो. तो अजून जवळ येत. ऐकलंस? सिया इग्नोर करा. तो पुन्हा एक घास देतो. यावेळी त्याची बोट हलकंसं तिच्या ओठांना स्पर्श करतात. क्षणभर सिया फ्रीज होते. तिच्या डोळ्यात हलकी थरथर. अर्णव पण थोडा थांबतो. दोघं एकमेकांकडे बघतात. अर्णव हलक्या आवाजात. इतकी शांत का झालीस? सिया. कारण तुम्ही खूप जवळ आहात. अर्णव हलकंसं असतो. मग दूर जाऊ? सिया लगेच. नाही नाही. क्षणभर दोघं शांत. जेवण संपतं. अर्णव तिच्या ओठाजवळ लागलेला छोटासा भाताचा दाणा पाहतो. तो हळूच अंगठ्याने काढतो. सिया पूर्ण ब्लश करत होती. अर्णव झालं. आता प्रॉपरली जेवलीस. सिया हलकंसं हसत. थँक्स. अर्णव अगेन थँक्स. सिया मग? अर्णव हळू आवाजात. रिवॉर्ड. सिया काय? अर्णव नंतर सांगतो. त्या छोट्याशा मोमेंटमध्ये फक्त साधं जेवण नव्हतं, तर त्यांचं नातं अजून गोड, अजून जवळचं होत होतं. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढच्या भागासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.